जाऊन सांगायचं त्या पत्रिका बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 50% का झालं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. काळोखाच्या सालून लागला बाई ग
तितका हा कार्यक्रम फुलून येतो. तर बघा सगळं तुमच्यावर. सुरू करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय अंबे भवानी जय माता. जय अंबे भवानी जय माता. करुणी प्रथमाता करुण पूर्णशाही साथ. शिवमाता कात्मी इतिहासात आठवण कोणाची नाव. एकोणीस फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. बालवयामध्ये माँसाहेबांनी जे संस्कार केले होते, जे ज्ञानाचं ज्ञानामृत या बाळाला पाजलं होतं, त्या ज्ञानामृतावर बसून आमच्या राजानं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण तोरण्याला लागलं व स्वराज्याची स्थापना केली. बघा हल्लीची 16 वर्षाची पोरं कुठल्या गल्लीत कशा करता डोंगरच हिंडतात. तुमचं तुम्ही बघा त्याच्यात तुम्ही पडणार नाही. मी सांगतो शिवाजी महाराजांचं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि एक एक गड हस्तगत करायला सुरुवात केली. कुणाचा? आदिलशहा. आणि मग आदिलशहानं महाराजांचं स्वराज्य संपवण्यासाठी, राज्य संपवण्यासाठी एक मोहरा पाठवला, एक सरदार पाठवला. काय त्याचं नाव? सरदार अफजल खान. अफजल खान आपली सेना घेऊन महाराष्ट्रात निघाला. कशा पद्धतीनं? अफजल होऊनी दंगा. अफजल होऊनी दंगा आणि पाचहुनी जंग. अफजल खान महाराष्ट्रात यायला निघाला. 12,000चं घोडदळ आणि 12,000चं पायदळ होतं त्याच्याबरोबर. हा सगळा फौज फाटा घेऊन अफजल खान निघाला. तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर करीत वाईत येऊन ठेपला आणि वाईच्या पत्रव्यवहाराने महाराजांची व अफजल खानाची भेट ठरली. कुठं? प्रतापगडाच्या पायथ्यात. बघा भेटीसाठी महाराजांच्या मावळ्यांनी तंबू उभा केला होता, शामियाना उभा केला होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या शामियान्या एका बाजूला अफजल खान उभा आहे, एका बाजूला शिवाजी महाराज उभे आहे. हे दृश्य तुमच्या आमच्या त्यावेळेच्या तुमच्या आमच्या सारख्या लोकांना कसं दिसलं असेल हो? एका बाजूला अफजल खान, एका बाजूला शिवाजी महाराज. कसं दिसलं असेल ते दृश्य? तो धिक्कार अफजल खान.
केला. शिवाजी महाराजांनी सरदार अफजल खानाचा वध केला आणि स्वराज्याचं रक्षण केलं. बघा, मराठ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवायला पाऊल भरमारकीची जागा नव्हती. मराठ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवायला पाऊल भरमारकीची जागा नव्हती. तेव्हा हे राज्य निर्माण केलं, हे राष्ट्र निर्माण केलं. शिवबा कुणाच्या शिकवणीनं? जिजामाऊलीच्या शिकवणीनं. लक्षात ठेवा, ज्यावेळी मी मराठा म्हणतोय ती जात नाही, तर जे जे महाराष्ट्रात राहणारे होते, मराठी बोलणारे होते, नेकदार सगळे झाडून मराठा होते. लक्षात ठेवा, त्यावेळी त्यांना पाय ठेवायला पाऊल भरमारकीची जागा नसताना राज्य निर्माण केलं शिवबानं. कशाच्या जोरावर? तलवारीच्या जोरावर. या राजाच्या तलवारीचं वर्णन कशा पद्धतीनं शाहिरांनी करून ठेवले. लक्षात ठेवा, पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची साथ देणार का मला? सोपं गाणं हे तर आलं पाहिजे. मगाशीचं गाणं काय म्हणून असं हे जाऊन सांगणार का मी आमच्या शिरवाला? आवाज येणार का? बघा, एक एक गोड पाठीमाग म्हणायचे. म्हणणार? समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, समके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, छेदे ढालीवरती वार, छेदे ढालीवरती वार, छेदे ढालीवरती वार, छेदे ढालीवरती वार.
आधुनिक भाषेत याला म्हटलं जातं सर्जिकल स्ट्राईक. बरोबर. या शाहिस्त्याच्या घात शिवा रात्री शिरले बघून मर्द शिवा भान मनी घाबरले. बघून मर्द शिवा भान मनी घाबरले. तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं? केला शिवबाने गणली काव्याने हल्ला. शाहिस्ता बोलत असे या तुला या अल्लाह. मग केला शिवरायाने वाट. असा होता राजाचा इतिहास. आपण त्या इतिहासाचे वारसदार आहोत, शिलेदार आहोत. लक्षात ठेवा ही कुठेतरी जाणीव असण्याची गरज आहे. बघा राजाचा इतिहास सांगत राहतो. थोडस मध्ये काहीतरी हलकं करून गाणं खास तुमच्यासाठी घेतो, पण मला साथ हवी सगळ्यांची. देणार का? सुरू झाल्यावर खंडगा असं नको. साथ येणार का? कदाचित सगळ्यांनी ऐकलेलं गाणं असेल. शहीद रामानंद उलेंनी गायले प्रचंड प्रसिद्ध असं गीत आहे. बघा भूलोकातला कैलास. माझ्या रायाची. आवाज इकडे जरा येऊ द्या. बघायचं का कोणाचा चांगला आहे? हो, जरा थंड घे. म्हणा बघू तुम्ही. म्हणता का? लग बघ माझ्या रायाची. नाही. किती घेतलं? लग बघ माझ्या रायाची. कडजेजुरी जायाची. कडजेजुरी जायाची. आला, 25% कार्यक्रम व्यवस्थित. तुम्ही म्हणता पाठीमाग मोहरी आवाज येऊ द्या. म्हणता का? लग बघ माझ्या रायाची. लग बघ माझ्या रायाची. लग बघ माझ्या रायाची. लग बघ माझ्या रायाची. कडजेजुरी जायाची. गडजे